नमस्कार. इथे मी कढईत तूप घेऊन त्यात ड्रायफ्रूट्स परतून घेतलेले आहेत. काढून घेते. ड्रायफ्रूट्स काढून झाल्यावर एक वाटी लापसी रवा घालते आणि तुपात परतून घेते. रवा भाजून झालेला आहे. आता काढून घेते. त्यात थोडंसं पाणी आणि किंचित मीठ घालते आणि कुकरला शिजायला ठेवते. लापसी रवा कुकरमधनं शिजून घेतलेला आहे. कढईत काढून घेते. त्यात नारळाचं दूध घालते एक मोठी वाटी. मिक्स करून घेते आणि उकळी काढून घेते. त्यात परतून ठेवलेले ड्रायफ्रूट्स घालते. आता बारीक चिरून ठेवलेला गूळ घालते आणि मिक्स करून घेते. गूळ वितळलेला आहे. त्यात जायफळ घालते किसून आणि मिक्स करून घेते. वेलची पावडर घालते. खिरीला छान उकळी आलेली आहे. लापसी रव्याची खीर तयार आहे. इथे कारली घेतलेली आहे. धुवून कापून घेते. दोन्ही बाजूचे देठ काढून टाकते आणि त्याचे पातळ कापं काढून घेते. अशा प्रकारे कारल्याची कापं काढून झालेली आहेत. कडक बिया ते काढून टाकलेत आणि बाकीचे उरलेल्याची पातळ पातळ कापून घेते. आतल्या बिया काढून टाकते आणि पातळ कापून घेते. अशा प्रकारे कारली कापून झालेली आहेत. आता मीठ लावून ठेवते. बारीक कापून ठेवलेल्या कारल्याला मीठ लावून हाताने चुरून बाजूला ठेवते आणि कापं कापून घेतलेली त्यांना पण मीठ लावते आणि बाजूला ठेवते. अर्ध्या तासानंतर कारलं चेपून त्यातनं पाणी काढून टाकते. अशा प्रकारे पाणी काढून झालेलं आहे. आता लिंबाचा रस लावते. हळद, लाल मिरची पावडर आणि किंचित मीठ घालते आणि कारल्यांना व्यवस्थित लावून घेते आणि अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवते. अर्ध्या तासानंतर प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे. ते मसाला लावून ठेवलेल्या कारल्यांना रवा लावून घेते दोन्ही बाजूने. पॅनमध्ये तेल घेतलेले गरम करायला. त्यात मसाला आणि रवा लावून ठेवलेली कारली झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून दुसऱ्या बाजूने परतून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा झाकण लावून कारली शिजेपर्यंत परतून घेतलेली आहेत. कारली शिजलेली आहेत. कारल्यांची कापं तयार आहेत. आता मी काढून घेते. इथे पातळ पातळ कापून ठेवलेली कारली घालते कढईत आणि सुकीच भाजून घेते. कारल्यांमधनं पाणी सुकल्यावर त्यात तेल घालते आणि तेलात परतून घेते 3-4 मिनटं. कारली परतून झालेली आहेत. त्यात उभा चिरलेला कांदा आणि 2-3 हिरव्या मिरच्या घालते आणि कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालते आणि परतून घेते. कांदा शिजलेला आहे. कारली पण शिजलेली आहेत. त्यात वरून कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालते आणि 2-3 मिनटं परतून घेते. कारली परतून झालेली आहे. कारल्याची भाजी तयार आहे.
इथे वालीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्या जून शेंगांमधनं दाणे काढून घेते. अशा प्रकारे चवळीचे दाणे काढून बाकी कवळ्या शेंगा हाताने तोडून घेतलेल्या आहेत. एकत्र करून बारीक चिरून घेते. वालीच्या शेंगा चिरून झालेल्या आहेत. कुकरमध्ये तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला हिंग आणि बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा परतून झाल्यावर त्यात कढीपत्ता घालते. कांदा नरम झाल्यावर एक टोमॅटो घालते बारीक चिरलेला. टोमॅटो नरम झाल्यावर वालीच्या शेंगा आणि एक बटाटा घातलेला बारीक कापून घेतलेला. कांद्यावर परतून झाल्यावर त्यात मसाला, हळद, ओलं खोबरं घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेते. 2-3 मिनटं परतून झाल्यावर चवीप्रमाणे मीठ घालते आणि किंचित पाणी घालते. पाणी घालून मिक्स करून घेतलेले आहे. आता कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेते. 2 शिट्ट्या काढून कुकर थंड झालेलं आहे. आता झाकण काढलेलं आहे. भाजी शिजलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. वालीच्या शेंगाची तिखट भाजी तयार आहे. इथे मसूरची डाळ, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून कुकरमधनं शिजून घेतलेली आहे. रवीने घोटून घेते. इथे टोपात फरसबी आणि गाजर मोठे तुकडे करून घेतलेले. त्यात पाणी आणि थोडंसं मीठ घालून झाकण लावून शिजून घेते. गाजर आणि फरसबी शिजलेली आहेत. त्यात कुकरमधनं शिजून घेतलेली मसूरची डाळ घालते. थोडंसं पाणी घालते. वरून हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून आणि उकळी काढून घेते. डाळीला उकळी आलेली आहे. तर खाली उतरवून ठेवते आणि डाळीला फोडणी घ्यायसाठी भांड्यात तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला जिरं, 4 लसणीच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या, लसूण थोडंसं परतून झाल्यावर 2 सुक्या मिरच्या आणि हिंग घालते. फोडणी जराशी परतून झाल्यावर त्यात कढीपत्त्याची पानं घालते आणि गॅस बंद करून घेते आणि डाळीला वरून फोडणी देते. 2-3 मिनिटांनी झाकण उघडून डाळ मिक्स करून घेते आणि वरून कोथिंबीर घालते. मसूरची डाळ तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.